मागील अनेक दिवसांपासून संकटात असणारा आंबा बागायतदार असेल किंवा शेतकरी असेल आता नव्या चिंतेत सापडलेला पाहायला मिळतोय। कारण मुंबई एपीएमसी मध्ये काल प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आणि त्यामध्ये कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून हे जे आंबे आले होते हे आंब्यांची तपासणी करण्यात आली। त्यानंतर जसं रितसर त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आलेली आहे प्रशासनाच्या वतीने। त्याच पद्धतीत जर आता आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आता अंतिम टप्प्यात जो आंबा आहे तो आंबा आपल्याला पाहायला मिळतोय। अंतिम टप्प्यातील हे आंबे जे आहे ते सध्या मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी स्टॉल लावून या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेले आहेत, विक्री करण्यात येते आंब्यांची। मात्र सद्यस्थितीला हे आंबे जे आहेत त्यांच्यामधील काही आंब्यांचं निश्चितच सर्वच नाही मात्र काही ठिकाणी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून हे आंबे जे आहेत ते पिकवले जातात। अगदी पिवळट कलरचा जो आहे तो आंब्यांना येतो आणि त्यानंतर हे आंबे जे आहेत ते दिसायला जरी आकर्षक असले तरी देखील चवीला मात्र तेवढे चांगले नसतात। त्यामुळे कुठेतरी याबाबत नागरिकांनी किंवा हे जे आंबा खवय्ये आहेत यांनी याबाबतची तक्रार जी आहे ती प्रशासनाकडे केली होती। त्यानुसार प्रशासनाने देखील मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये जी आहे ती कारवाई केलेली आहे। त्यानुसार आता सद्यस्थितीला जर पाहिलं तर अशाच पद्धतीची सिंधुदुर्गात देखील अशी तपासणी होणार का अशी देखील मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे। त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, त्याचप्रमाणे रायगड मधील आंबा बागायतदार जो असतो तो नेहमीच आंबा विक्रेता जो असतो तो अशाच पद्धतीचे स्टॉल लावतो आणि या ठिकाणी कोणत्या प्रकारची तपासणी होते का याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। त्यामुळे एपीएमसी मध्ये झालेली कारवाई याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण या आंबा बागायतदारांवर होतो का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आणखी विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।